नमस्कार. सर्वप्रथम आमचे ज्येष्ठ सहकारी आज आमच्यासोबत आमच्या या सुसंवाद कार्यक्रमामध्ये उपस्थित असल्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या ज्या पद्धतीनं जागतिक आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे त्याबद्दल आणि भारतामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये अशा प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीनं महागाईची मार होत आहे त्यामुळे आणि अनेक लोक त्यामुळे खूप त्रासदायक झालेले आहेत किंवा त्रासिक झालेले आहेत, त्याबद्दल आपण त्यांचे विचार मांडू. आणि त्यापूर्वी आपण ज्या पद्धतीनं पेट्रोल, डिझेल, अनेक असे महागाईचा परिणाम ज्या पद्धतीनं सामान्य जनतेला किंवा सामान्य लोकांना होत आहे, त्यामुळे आपण त्यांना थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुम्हाला ह्या महागाईचा किंवा तुम्हाला ह्या दरवाढीचा काय परिणाम झालेला आहे तुमच्या जीवनावर? बोला सर तुम्ही. सामान्य माणूस जीवन जगत असताना अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे सध्या. एकंदरीत विचार करता सामान्य माणसाला जगणं सध्या अवघड झालेलं आहे. तर जागतिक परिस्थिती पाहता ज्या पद्धतीनं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे त्यामुळं जगावर आर्थिक संकट आलेलं आहे. तर त्यामुळं आपल्या भारतामध्ये देखील म्हणजे आर्थिक परिस्थिती सध्या बिकट चाललेली आहे. तर एकंदरीत आर्थिक परिस्थितीचा विचार करता आपल्या भारतामध्ये बेकारी एक समस्या अत्यंत म्हणजे भेडसावणारी समस्या आहे सध्या. तर एकंदरीत विचार करता भारतामध्ये आपल्या बेकारी बहुत वाढलेली आहे. तर शिक्षणाचा विचार करता शिक्षणाचं अत्यंत आपल्या भारतामध्ये बाजारीकरण झालेलं आहे. याचं पण आपल्याला या ठिकाणी विचार. बरोबर आहे सर. ज्या पद्धतीनं बेरोजगारी हा मुद्दा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. कारण बेरोजगारी कशामुळे उद्भवली ह्याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं आयात शुल्क आणि निर्यात ज्यामध्ये कसं तुटवडा जाणवतो त्याच पद्धतीनं शिक्षणाची बेरोजगारीचं प्रमाण वाढतो. का तर ज्या संख्येनं विद्यार्थी पासआउट होतात किंवा ज्या संख्येनं लोक त्या क्षेत्रामधून बाहेर पडतात त्या पद्धतीने त्यांना उपलब्धी मिळते का, हे खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं मुद्दा मांडला त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी या सुसंवादचं आत्ताचं इथेच मी फुल स्टॉप करतो, इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.